रात्रीचे 12 वाजता आहेत आणि हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आजपासून हॉकी FIH प्रो लीग टुर्नामेंट ही चालू झालेली आहे आणि ही टुर्नामेंट भुवनेश्वर या ठिकाणी होते. तर आजचं व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की इंडिया वर्सेस स्पेन या मॅचमध्ये इंडिया ने 1 गोल तर स्पेनने 3 गोल मारून हा विजय त्यांच्या पदरात पाडून घेतलेला आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे अंपायर्सकडून व व्हिडिओ अंपायरकडून एक मिसअंडरस्टँडिंग म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळे इंडियावरती गोल झाला, सेकंड गोल थर्ड क्वार्टरमध्ये, आणि त्यामुळे ही मॅच कदाचित स्पेनच्या बाजूने फिरली असेल असं मला वाटतं. पण ह्याच्यामध्ये सिच्युएशन अशी झाली की स्पेनला पेनल्टी कॉर्नर भेटला होता. स्पेनने पेनल्टी कॉर्नर घेतला आणि जर्मन प्रेत आपला एक डिफेंडर, बेस्ट डिफेंडर, त्यांनी हा गोल खूप चांगल्या पद्धतीने सेव्ह केला आणि सेव्ह करून तो बॉल क्लिअर केला एक रिव्हर्स फ्लिकने. सो त्यामध्ये फील्ड अंपायरना असं दिसलं की ती बॅकस्टिक आहे आणि त्यामुळे त्यांनी पेनल्टी कॉर्नर दिला. सो इंडियाने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यू घेतल्यानंतर व्हिडिओ अंपायरने तो रिव्ह्यू केला. त्यांनी सांगितलं सुद्धा की तो बॅकस्टिक नाही आहे, सो ती फ्री हिट आहे आउट ऑफ द डी. सो पण शेवटला तो बोलता बोलता हे बोलून गेला की दिस इज पेनल्टी कॉर्नर. ही त्याच्याकडून चूक झाली. त्याने ती चूक सुधारवण्याचा प्रयत्नही केला. त्यांनी ते दोघेही मिसअंडरस्टँड झाले, फील्ड अंपायर आणि व्हिडिओ अंपायर. पण त्यांनी दोघांनीही पुली करायचं हे ठरवलं, पण तसं काही झालं नाही. फील्ड अंपायरमधील सेकंड को अंपायरने येऊन पेनल्टी कॉर्नर सांगितलं आणि तो पेनल्टी कॉर्नर घेतला गेला आणि तिथे इंडियाने गोल खाल्ला. स्पेनने गोल अर्जित केला आणि त्यामध्ये स्पेन 2-1ने पुढे गेली. सो ह्या सगळ्यांमध्ये, एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये एवढे मोठे ग्लिच होईल किंवा एवढी मोठी कम्युनिकेशन गॅप असेल असं वाटलं नव्हतं. पण हे झालेलं आहे आणि हे कदाचित पुढे होऊ नये याची काळजी अंपायर्स असतील, ही मॅच बघितल्यानंतर किंवा बाहेर आल्यानंतर त्यांचे मॅनेजर्स, त्यांचे टुर्नामेंट डायरेक्टर्स हे त्यांना मे बी गाईड करतीलच. पण ही चूक होऊ नये अशी अपेक्षा आहे. याच्यामुळे टीम इंडियाचं मे बी नुकसान झालं असं मी म्हणेन. सो हेच मला सांगायचं आहे. पण हॉकी हा गेम खूप फास्ट आहे. त्यामध्ये ऑन फील्ड अंपायर्स एवढे परफेक्टली जज करतील याची गॅरंटी नाही, म्हणून थर्ड अंपायर किंवा व्हिडिओ अंपायर हा ठेवला गेला जातो. आणि त्याच्यामध्ये त्यांनीही जर त्यांच्यासमोर असणाऱ्या गोष्टी बघूनही चुकीचे डिसिजन जर ते देत असतील तर त्यामध्ये खूप मोठं नुकसान एखाद्या टीमचं किंवा एखाद्या प्लेयरचं होऊ शकतं. सो ह्याच्यापुढे ही गोष्ट होणार नाही अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांना आहे. थँक्यू सो मच. गुड नाईट.